इकडे कोल्हापुरात जाऊयात। कोल्हापुरात देखील परिस्थिती फारशी वेगळी नाहीये। कोल्हापुरातील पुरामध्ये अडकलेल्या माकडांची तब्बल 15 दिवसानंतर सुटका करण्यात आली आहे। गिर्यारोहक विनोद कंबोज आणि व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी माकडांच्या सुटकेसाठी विशेष असं एक रेस्क्यू ऑपरेशन राबवलं। वरून धोधो कोसळणारा पाऊस आणि खाली पुराचं पाणी अशा दुहेरी संकटात 3 माकडं पोर्ले गावातल्या एका झाडावर अडकली होती। दोरखंडाच्या साहाय्याने या माकडांना बाहेर काढण्यात यश आलंय। जवळपास 2 तास या माकडांच्या सुटकेसाठी हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। खरं तर या माकडांच्या अन्नाचाही प्रश्न निर्माण झाला होता। त्यांना ते अन्न पुरवण्यात आलं, पण तरी देखील या झाडावर अडकून पडलेल्या या माकडांना बाहेर कसं काढायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता। आणि अखेर पुराच्या पाण्यानं वेढलेल्या या झाडाभोवती एक रेस्क्यू ऑपरेशन राबवलं गेलं। दोरखंडाच्या साहाय्यानं या माकडांना बाहेर काढण्यात आलं। तर त्या झाडावरती आम्ही बऱ्यापैकी वर जेवढा शक्य होता तेवढ्या वरती रोप फिक्स केला आणि तोच रोप दुसरं एंड जे आहे, दुसरं एंड नदीच्या पात्राबाहेरचं जे झाड होतं त्याचा एक वाय फाटा म्हणजे झाडाचा, कारण तो रोप पाण्याच्या वरती राहणं। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी अडचण वाटत होती की शेवटी ती माकडच होती, ती बाहेर पडत असताना एका मागोमाग एक जर त्या रोपवरती आली तर त्यांच्या वजनानं परत तो रोपला स्लॅक येणार होता आणि तो पाण्यात जाऊन उपयोगाचं नव्हतं। तो जर पाण्यात गेला तर ती परत बिथरणार होते आणि पाण्यात पडण्याची शक्यता होती। आणि त्यामुळं तो रोप समोरच्या बाजूला एक चांगलं झाड मिळालं की त्याच्या फाट्यामधून रोप वरती घेता आला आणि तिथून तो आम्ही बाहेरच्या बाजूला अँकर केला आणि त्याला केळी आणि शेंगदाणे त्या रोपवर बांधले गेले। आणि सुरुवातीला ते केळी आणि शेंगदाणे खायला ते आले आणि त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ती कनेक्टिव्हिटी आपल्याला बाहेरपर्यंत घेऊन जाऊ शकते। आणि त्यातलं पहिलं माकड जे आहे ते पहिलं माकड त्यातून बाहेर पडलं आणि ते बाहेर पडल्यानंतर दुसरं आलं आणि त्यानंतर तिसरं। म्हणजे आम्हाला जी शंका वाटत होती त्याच्यापेक्षा ती माकडं निश्चित हुशार होती। त्यांनी एकानंतर एक त्या रोपवरून म्हणजे तो ट्रॅव्हल केला आणि ती सुखरूपरित्या बाहेर पडली।